मला जवळजवळ 5 वर्ष झाले मला थायरॉईडचा त्रास आहे. पण त्यानंतर हळूहळू मला वजन वाढणं आणि 1-1.5 वर्षापासून मला बीपीचा सुद्धा त्रास चालू झाला. तर 1 महिन्यापूर्वी मी इथे आले आणि इथे आल्यानंतर मला डॉक्टरांनी खूप छान समजून सांगितलं, तर मला पंचकर्म करायला सांगितलं. तर मग मी त्याचं ट्रीटमेंट चालू केली. माझ्या वजनात म्हणजे 2.5 ते 3 किलो वजन कमी झालेलं आहे. अगदी मला मासिक पाळीच्या दरम्यान जो त्रास होतो तोही झाला नाही. अगदी मला इतका त्रास व्हायचा की मला कधी पेनकिलरसुद्धा घ्यावी लागायची आणि जे पंचकर्म झाल्यानंतर मला ते पेनच जाणवलं नाही, त्यामुळे पेनकिलरचीही गरज पडली नाही. तर हा माझ्यासाठी खूप छान एक बदल आहे. नमस्कार, माझं नाव दीपाली किरण सोमवंशी. मी ध्रुवनगर येथे राहते. मला जवळजवळ 5 वर्ष झाले मला थायरॉईडचा त्रास आहे. त्याच्यावर मी गोळी पण घेते. पण त्यानंतर हळूहळू मला वजन वाढणं आणि 1-1.5 वर्षापासून मला बीपीचा सुद्धा त्रास चालू झाला आणि आता माझं वय 39 आहे. तर मग मला की 39व्या वय आपल्याला बीपीची गोळी चालू झाली. मग त्यावर आपल्याला काहीतरी उपाय म्हणून मी असंच स्क्रोल करत मला रोहती आयुर्वेदिकचं मिळालं आणि आयुर्वेदिक असल्यामुळे मला असं वाटलं की आपला त्याचा साईड इफेक्ट होत नाही, तर आपण तिथे जायला काही हरकत नाही. तर 1 महिन्यापूर्वी मी इथे आले आणि इथे आल्यानंतर मला डॉक्टरांनी खूप छान समजून सांगितलं की ह्या ट्रीटमेंट घेतल्यामुळे की तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता आणि त्याच्यानंतर तुमची थायरॉईडची गोळी म्हणा, बीपीची गोळी म्हणा, हळू आपण कमी करू शकतो. तर मग मला वाटलं की आपण करून पाहायला काय हरकत आहे का. तर मग मी त्याचं ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर त्यांची जी टीम आहे त्यांनी माझा रोज फॉलोअप घेतला आणि नंतर मला पंचकर्म करायला सांगितलं. तर पंचकर्माचं सुद्धा त्यांनी मला किट दिलं होतं आणि त्यानुसार ते माझं रोज घेत होते फॉलोअप. आणि पंचकर्मामध्ये पहिली स्टेप असं होती की तूप घ्यायचं. तर तूप पहिल्या दिवशी मला काही वाटलं नाही, पण नंतर ते 30 ml वाढत गेलं आणि मग ठीक आहे, आपल्या शरीरात काहीतरी पॉझिटिव्ह जर होणार असेल तर घ्यायला काय हरकत नाही. त्यानंतर आता मी 1 महिन्यानंतर परत आले आहे आणि मी बघितलं की माझ्या वजनात म्हणजे 2.5 ते 3 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि त्यांचे जे आहे डाएट प्लॅन म्हणा किंवा मग त्यांचं जे गोळ्या वगैरे आहे किंवा मग मला त्यांनी एक नॉर्मल फक्त एक्सरसाइज सांगितलेली आहे की सकाळी तुम्हाला सूर्यनमस्कार करायचा आहे, कपालभाती करायचं आहे आणि नॉर्मल 25 ते 30 मिनटं फिरायचं आहे. तेवढं मी फॉलोअप करते आहे. तसेच पंचकर्म झाल्यानंतर मला जे मासिक पाळीच्या वेळेस जो त्रास व्हायचा म्हणजे मासिक पाळी येण्याच्या 8 दिवस आधी माझा एक साईडचा पाय दुखायचा किंवा कंबरपोट किंवा पाठ खूप भरून यायची, तो मला ह्यावेळेस जेव्हा माझी मासिक पाळी आली तो जाणवला नाही. अगदी मला मासिक पाळीच्या दरम्यान जो त्रास होतो तोही झाला नाही. तर हा एक खूप छान आणि पॉझिटिव्ह बदल घडून आला आहे. अगदी मला इतका त्रास व्हायचा की मला कधी पेनकिलरसुद्धा घ्यावी लागायची आणि जे पंचकर्म झाल्यानंतर मला ते पेनच जाणवलं नाही, त्यामुळे पेनकिलरचीही गरज पडली नाही. तर हा माझ्यासाठी खूप छान एक बदल आहे आणि त्यानंतर आता मला 1 महिन्यानंतर वाटतं आहे की नाही होय मी कंटिन्यू करणार आहे आणि त्यासाठी मी रोहती आयुर्वेदिकचे डॉक्टर आणि त्यांचे टीमचे आभारी आहे आणि मी नक्कीच कंटिन्यू करून माझ्या जे शरीर आहे त्याच्यात नक्कीच पॉझिटिव्ह काहीतरी बदल घडून आणण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार.